धुळ्यातील वरखेडा शिवार आणि धुळे शिवार परिसरातील शेकडो अल्पभूधारक शेतकरी गेल्या 2 वर्षांपासून रानगाई आणि रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे प्रचंड आर्थिक नुकसान सहन करतात। शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ललित गंगाधर माळी आणि नगरसेवक युवराज लक्ष्मण चौधरी यांनी परिसरातील शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य बबनराव इल्हे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात असलेली मोठ्या क्षेत्रावरील जमीन अनेक वर्षांपासून पडीत अवस्थेत आहे। या परिसरात काटेरी झुडपं, गवत आणि घनदाट जंगल निर्माण झालं असून ते रानगाई आणि रानडुकरांचं सुरक्षित आश्रयस्थान बनलंय। दिवस रात्र या वन्य प्राण्यांचा वावर या ठिकाणी वाढल्यानं ते थेट शेतात घुसून तूर, मका, कापूस, ज्वारी यांचं विविध पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात। विशेष म्हणजे या परिसरातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे। आधीच वाढते उत्पादन खर्च, अनियमित पाऊस आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्यात। अनेक शेतकऱ्यांनी रात्रभर शेतात जागरण करूनही पिकांचं संरक्षण करणं कठीण झाल्याची व्यथा आहे। यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र अपेक्षित उपाययोजना झाल्या नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। यामुळे सर्व शेतकरी एकत्र येऊन कृषी महाविद्यालय प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करण्यासाठी पोहोचले। यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्या जमिनींचा मूळ उद्देशासाठी प्रभावी वापर होत नसेल तर परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन नगरसेवक ललित माळी यांनी यावेळी दिलंय। कृषी महाविद्यालय या ठिकाणी सर्व वरखेडे शिवार आणि धुळे शिवाराच्या शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न होता, आम्ही आपले जे प्राचार्य आहे यांच्याकडं सांगितला। त्या ठिकाणी प्रमुख जी समस्या होती की मागच्या 2 वर्षापासून रानगाई म्हणजे नीलगाई तसंच रानडुकरांनी जो हौदास मांडलेला आहे। कृषी महाविद्यालयाची जी काही जमीन आहे तिला लगत असलेल्या सर्व शेतकरी जे अल्पभूधारक आहे त्यांचे एकही पीक मागच्या 2 वर्षात घरापर्यंत आलेलं नाही आहे। या संबंधित यंत्रणा, वन विभाग, जिल्हा प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधून या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि झालं तर याला जबाबदार तुम्ही राहाल अशा प्रमुख समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो होतो। त्यांनी त्वरित ते साफसफाई करून मागच्या 20 वर्षापासून महाविद्यालयाने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक लावलेले नाही आहे। मागच्या 70 वर्षापासून सर्व शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्या ठिकाणी जर काही तो उद्देश पूर्ण होत नसेल तर त्या जमिनी परत शेतकऱ्यांना देऊन टाका, नाहीतर त्या ठिकाणी कंपाऊंड करून आता जी काय आमची उरली सुरली जमीन आहे त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी कंपाऊंड करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होणार नाही याची तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे। या प्राचार्यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी प्रभागाचे नगरसेवक सनी भाऊ चौधरी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। दरम्यान निवेदनाची गंभीर दखल घेत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य बबनराव इल्हे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत तातडीनं संबंधित जागेची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असं आश्वासन दिलंय। तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्रवावर नियंत्रण आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।